आहा तोंडाला की लागलं पिल्लू काय लागलं ए ए काय घेतलंय परी बघू येड आपण खाऊन टाकलं तिकडं हा वेडी पोरगी आहे खरंच होय हो काय ऐकता का काय मला माहेराला जाऊ दे की काय माहेराला जाऊ दे की लय कटाळा आला या मामाकडे जायचंय का तुला तुला शांत बसा माहेराला जायचं काय गप्पे आत्याकडे जाणार आहे नाही हो मला माहेराला जाऊ दे तुला कुठं जायचंय मामा पशी तुझ्या काय डोक्यात खुल घुसलंय का आज? अहो लय कटाळा आलाय आणि किती दिवस झालं मी माहेराला गेली बी नाही जाऊ दे की अहो ए उगा शांत बस ते माहेराला जायचं म्हणलं ना अजिबात काय परवडत नाही का का तिथून 2-4 हजार रुपये घेऊन जाते तिथं गेली की तिथं बी आई बापाला 2-4 हजारला गाडती तिथं गेल्यावर परत अजून काही शांत बसत नाही तू तिथं गेली की भावाची आणि त्याच्या बायकोची भांडणं लावून देतीस काय गरज नाही त्याची याची सगळं नुकसानच आहे जाणं म्हणजे जाऊ दे की अहो ए डोकं नको खाऊ इथं परत माझी बी खायची तारांबळ होती काय नको जायचं बीच लय खुंच आहेत तुम्ही गाव कुठं जाऊ देत नाही ना काय नाही, सारखं घरात ह्या पत्र्याच्या घरात खपायचं सांगतो तुला खेळायला जायचं का जा सारखं हिथं हिथं शांत बस जा जाणं तुझं काय फायद्याचं नाही सगळे नुकसानीच्याच गोष्टी त्या पैसे ती पैसे आणि त्या बिचाऱ्याच्या भांडण लावून यायची चांगला सुखी संसार जगू दे ना भावाला नाही हॅलो हा बोला की ताई फोन आहे होय. तुम्ही यायला लागला कवा उद्याच्याला अहो कशाला येतात ताई तुम्ही तुम्ही एकतर येणार तुमचे पैसे येताना जाणार हा हिथं आल्यावर आम्हाला खर्च हा आणि हिथं आल्यावर परत आमच्या दोघात भांडणं लावून जाणार नका येऊ तुमच्याच घरी थांबा तुम्ही मला माहेराला जाऊ दिलं मला कसं बोलला मग आणि इकडे फोन नाही अजिबात मी माहेराला मला पाठवायची आणि तुमची बहीण इथं बोलवायची मग तुमच्या माणसांच्या पुढे पुढे काम करायला आहे मी आणि माझ्या माहेराला जायचं म्हणजे की नाही का जायचं का तिथं काम करायला कोण नाही ना कवा जायची तुला मला उद्या जायचं जाऊ द्या जायची तर जाऊ भिकडा मला ताईला बोलून दे नको येऊ सांगितले डायरेक्ट मग मला नको कसं म्हणलं? जाऊ द्या येते मला ताईला बोलू हॅलो हा ताई हा हा ये तू परी आता पप्पा गेलं बोलत बोलत बाहेर तसं हा आता आपण काय करू आता ठी आपण आजीकडे लई दिवस झालं गेलोच नाही त्या मावशींकडे चल तू बी ड्रेस बदल मी बी साडी घालते हा चूला बी ड्रेस बदलू आणि जाऊ आजीकडे आपण हा ती टोपणा पाय देऊन ये चला काय करताय मावशी होय मम्मी मी तेवढं खेळतो नको बस इथं सगळं काम आवरून आली तू हा काम झालं की बरं तुला पोरांनी करून दिलं लवकर अहो ही झोपली होती आणि ही शाळेत गेलती तेवढ्या वेळात काम केलं पटापटा मग काय लेकरं झोपले की खेळते तर काम करून घ्यायचं हा पप्पा आला मला सोड पप्पा आलतो होय नव्हतं नव्हता का चिवड्या हिला जेवण ही केलं का नाही जेवण करायचंय चपात्या केल्या त्या भाजी करायची राहिली मम्मा मी पण बसली होती त्या बायका आल्या होत्या होय हा मग ते असं तसं बोलत होत्या कुणी काय काय घेतलं या होय हा आपल्या आमच्यापर्यंत तर कोणी येत बी नाही ही तर सारखी येते त्या कुठं नाही गेलं तरी इथं बसायला येते त्याच होय खाली आंब्याची सावली काय ग खेळतो तू शांत बस इथं कट्टा आहे खाली हा. मग कुणी बी येऊन बसतं हा आणि आंब्याची काय आज सावली आहे आणि मग ते काय ते मग बाया हिचं असलं तिचं तसलं बोलते त्या होय हा बरं आहे तुम्हाला करमणूक तेवढी कशाची कर म्हणून काय मोठेपणा सांगते ते आम्ही आमकं घेतलं तमकं घेतलं फ्रीज घेतलं कूलर घेतला होय हा आमच्या इथे नाही बाया कोणी येत
बया झाल्या यांच्या चुगल्या चालू. नाही परी तुला काय समजतं ग? अजून तू लहान आहे, शांत बसत जा. उग मध्ये 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 बोलती. अगं तिला म्हणायची पोरगी 10वीला आहे, म्हणायची 70% 80% पडतेली, आणि कशाची ग पोरगी झाली फेल. अहो आमच्या इथं बी असाच नमुना आहे. तुझी आई तर एवढी म्हणायची का नाही, माझी पोरगी लय हुशार आहे, लय हुशार आहे. आणि कशाचं काय रिझल्ट लागलाय, नापासच झाली. कोण पास हो कोण हुशार हो तुम्हाला काय करायचंय ग? हे परी शांत बसत ग. तुला काय काढलेलं असतं ग? शांत बसली ना बसत राहा. आम्ही गप्पा मारतो ना, मध्ये मध्ये बोलायला सांगितलंय काय तुला कोणी? ग मध्ये मध्ये बोलते आहे नुसतं. अगं ती पार्लरवाली माहिती आहे का सुनीता? हा माहिती आहे की. अहो ती असा मेकअप करते की तोंडावर फुटतोय सगळा ती मेकअप. अहो ते आता तर पार्लर मध्ये जाऊन क्लास शिकली. अहो ती आमच्या इकडे बिगली तिची. चेहऱ्यावर फाउंडेशन लावती जास्त, आणि ती काय होतं उन्हाने सगळं फाउंडेशन फुटतंय आणि काळा भंगार चेहरा दिसतोय नुसता. कशाला तिने करायचं असं? अहो उगा नकते ती, उगा शायनिंग मारते की मी माझं पार्लरचं झालंय, माझं बेसिक झालंय म्हणून उगा दावती गलीत फिरून. सगळी माणसं हो का तोंडाकडे बघते ती. मग काय तर. अगं मम्मी तुझे कपडे झाले तर चल की पप्पा आल्यात असतात. अगं मम्मी पप्पा आले असतात चल की घरी पप्पाला जेवायचं. अगं चल. अगं पप्पा येत नाही तितक्या लवकर, तू शांत राहा. बसू दे की बसले काय असं जेवायचं, भाजीच करायची राहिली फक्त स्वयंपाकामध्ये. अगं मम्मी पप्पा वाट बघत बसते ना. अगं नाहीत बसत, आल्यावर चट्यात येत तिकडं. माहिती आहे आपण कुठं जात नाही, आधीच्या इथंच येतो या मावशीने. बया असं म्हणते ना पप्पा आणि म्हणते ना कुठे गेली ही. अगं नाहीत म्हणत, पप्पाला माहिती आहे आपण कुठं जात नाही कुणाच्या दारात, फक्त ह्या मावशींकडे येतो म्हणून. बरोबर पप्पा मावशींच्या घरी येतात. अगं जावा की घरी, मग यायचं असलं तर. हा जातो की, पण अजून नाही तेच उशीर येते ना यायला. पण काय माहिती एका दिवस आलं बी असतं ना. जेवायचं असेल त्यांना. हा जेवायला नाही, भाजी राहिली करायची. काय दुपारी येतो म्हणल्यात घरी जेवायला. आणि आलं तर कधी भाजी करायची, कधी जेवायला वाढायचं. किती वेळ लागते भाजी करायला, त्यांनी येताना अंडी घेऊन येणार आहे तो. मग चालतंय. अगं मम्मी तू लय उठापटा करतीस. तुला एखादी कामालाच लावायला पाहिजे. हा कामाला लावणार, आणि तुम्हाला कोण सांभाळणार? ए प्रगती, अगे घरी चल की. मी तिथं दरवाजात वाट बघून बघून कटाळलो. भूक लागली मला, इकडे येऊन बसली. अहो मी यायच लागले होते, निघालेच होते. हे काय मावशी बस मला म्हणून बसले होते. बरं तुम्ही अंडी आणली का भाजी करायला? अंडी बिडी काय नाही आणलेली. चल जी आहे ती खाऊ, भूक लागली आहे मला. ओ पप्पा मम्मीला कुठतरी काम लावा. मम्मी आजीकडे येऊन लोकांच्या इकडे येऊन कुठं ठेव करती. अहो पप्पा एक तास झालं ब्युटी पार्लर वाल्या बाईचा विषय चालू होता. नुसत्या चुगल्या करत होत्या. एक तास झालो.